नाही नाही शंकरराव, असं तसं नाहीये हो, तुम्ही जे म्हणता तसं नाहीये. अहो ह्या सगळ्या वाऱ्यावरच्या बातम्या आहेत, वाऱ्यावरच्या, त्यात काही तथ्य नाहीये हो. अहो माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही अरे तुम्ही असा प्रश्न मला विचारूच कसे शकता? नाही म्हणजे इतकी वर्ष तुम्ही राघवला ओळखता ना, मग तो असं काही करेल असा विचार तुमच्या मनात येतोच कसा? नाही नाही नाही, तुम्ही फोन ठेवा, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये, नाही बोलायचं तुमच्याशी. हो तुम्ही जरा शांत व्हा हो. अगं काय शांत व्हा? मला विचारतायत राघवने असं का केलं म्हणून. तू काय लोक आहेत ग हे? अहो आता तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय ना. अगं म्हणून काय झालं? काय झालं? राघवला ओळखत नाही येत का ते? ह्या लोकांच्या हे जे फोन करतात ना, त्यांच्या जेव्हा केस असायच्या ना कोर्टामध्ये, तेव्हा मला फोन करून सांगायचे जरा जावायला सांगा, जावायला सांगा. तेव्हा राघवचं कौतुक करायचे. आणि आता त्यालाच दोष देतायत त्या मुलीचं बोलणं ऐकून ज्यांच्याशी हिची ओळख ना पाळक. अहो अशा वेळेलाच आपल्याला कळतं की आपल्यावर कुणाचा विश्वास आहे. आपला राघववर विश्वास आहे ना, मग जगाला सोडून द्या ना. जे सत्य आहे ते जगासमोर येणारच आहे. तुम्ही नका हो त्रास करून घेऊ. अगं अशा लोकांचा फोन आला ना की संताप येतो, संताप. अरे रमाला जाऊन 6 वर्ष झाली. या 6 वर्षात राघवनं एकट्यानं चिंगीचा सांभाळ केला. या 6 वर्षात कधीही राघवनं चुकीचं पाऊल उचललं नाहीये. आणि मग आज त्याला आनंदीसारखी जोडीदारी लाभल्यानंतर तो असं काही करू शकणार नाही हे कळत कसं नाही या बिनडोक लोकांना? तुम्ही जरा शांत बसा बघू. मी पाणी घेऊन येते. शांत बसा इथे. आता कोणाचा फोन आला? हॅलो. हॅलो पाटकर. हा बोला सुलक्षणाताई, बोला. ऐका ना, तुम्हाला एक गोड बातमी द्यायची आहे. हा बोला ना. तुम्ही दुसऱ्यांदा आजोबा बनणार आहात. आनंदीला उलट्या सुरू झालेल्या आहेत. मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. काय सांगता काय? देवा, नाही खरंच ही गोड बातमी आहे आणि अशा बातमीची खरंच गरज होती. हो 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 काय गोड बातमी आहे? थांब का जरा. हे बघा सुलक्षणाताई, नाही नाही मी तुमच्याशी नंतर बोलतो, पण तुम्ही आनंदीची खूप काळजी घ्या. हो हो हो. अगं बाई, आनंदीला काय झालंय आता? अगं काही नाही ग, आनंदीकडे गोड बातमी आहे. काय सांगताय काय? अहो एवढं सगळं घडत असताना अशा बातमीने किती आनंद झाला हो. आपण देवा पुढे साखर ठेवूया. हो. देवा, तुझ्या आशीर्वादाने हे गोड बातमी मिळाली. आता राघववरचं संकट सुद्धा असंच दूर कर. रमा, तू गेल्यानंतर तुझ्या घरात, तुझ्या संसारात काय होईल याची खूप काळजी वाटत होती ग. पण आनंदीने सगळं सांभाळून घेतलं आणि आज तिच्यामुळे इवल्याशा पावलांनी तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुला पण आनंद झाला असेल ना. आणि तू जिथे कुठे असशील तिथून हे सगळं आनंदाने बघत असशील ना. चला बाई, पाटकरांना फोन करून झाला तर वर्षाला फोन करते. ही एक माझी लेक फोनच उचलत नाही. अगं उचल ना फोन. मग बातम्या कळल्या नाही का मग कंगावा करते. मला कळवलं नाही, मला कळवलं नाही. काय करायचं तुझं? राघवला करते. माझा लेक. ऐक ना, गप्प बसा. थांबा, लेकाशी बोलू द्या. थांबा 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 म्हंटल तर. आई माहिती ना मी घरीचा फोन कशाला लावतेस? तेच सांगतोय. विसरले तू घरी असते. काय काम आहे? आनंदीच्या बातमीने मला एवढा आनंद झाला ना, मी विसरून गेले. आई ऐक जरा, आम्ही अजून डॉक्टरकडे गेलेलो नाहीये. ती आनंदाची बातमी वगैरे कन्फर्म होऊ दे. थांब जरा. अरे मी सांगते ना, काय कन्फर्म करतोय. उलट्या होत आहेत म्हणजे बातमी कन्फर्म आहे. अरे उलट्या होतात म्हणजे त्याच गोष्टी असं नाहीये. आम्हाला डॉक्टरांकडून कळू दे ना. तू थांब ना जरा. हा कसले अंदाज बांधतेस तू?
काय रे, आणि लोकांना सांगत फिरलीस. लोकांना लोकांना नाही, आपल्याच लोकांना, म्हणजे पाटकर, आबा, अगं मी वर्षाला फोन करायचं राहिला बघ, उचलला नाही. अजिबात नाही. कन्फर्म होईपर्यंत कुणाला काही सांगायचं नाहीये. ऐक, जर का तू म्हणतेस तसं नसेल ना, उगाच फजिती होईल. फजिती कसली होते रे? फजिती काही नाही होते. हे बघ, मला माहितीये ना, बातमी कन्फर्म आहे. माझ्या घरात बाळ येणार आहे, मला नातू होणार आहे, मी आजी होणार आहे दुसऱ्यांदा. अरे तू कपाळाला काय हात लावतोयस? ती आजी होणार आहे, त्याचा आनंद बघ केवढा झालाय तिला. तुम्ही काय तिच्यामध्ये सामील होताय? बातमी आधी कन्फर्म होऊ दे ना, आणि तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. कुणालाही फोन लावायचा नाहीये तिने. हा, आलो मी. अरे राघवा, 2 बाळांपणाचा अनुभव आहे रे मला, माझ्यावर जरा तरी विश्वास ठेव. हा, अरे आनंद मनवायचा सोडून काय कन्फर्म करतोय? जरा तरी काहीतरी असेल ना माझ्या सुलक्षणा. हा, काय ऐक ना, राघव जर म्हणतोय कुणाला फोन करू नकोस, तर कशाला करतेस फोन? तुम्हाला कोणी सांगितलं मध्ये बोलायला? उगाच माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नका, माझ्यामध्ये नाक खुपसायचं नाही. हे बघ, राघवनं माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे. मग तुम्हीच सांगितलं होतं ना, पाटकरांना फोन कर, आबांना फोन कर, वाच्याला फोन कर, आणि आता त्याने विरोध केल्यावर त्याची बाजू घेते. वा, अगं तसं नाही ग, ती घरातली माणसं आहेत ना, त्यांना सांगायलाच हवं होतं. मग तेच करते मी. अरे पण राघवला वाटत असेल आणखीन कुणाला सांगू नये म्हणून. त्याला आधी खात्री करून तर घेऊ दे डॉक्टरांकडनं. किती डबल ढोलकी आहात हो तुम्ही. एक ठरवा ना, कधी इथे कधी तिथे, एक ठरवा. हे बघ, त्याचं म्हणणं जास्त महत्वाचं वाटतं मला. माझं म्हणणं जास्त महत्वाचं आहे. मी आई आहे त्याची. मग मी बाप आहे त्याचा. जास्त हे करू नका, माझ्या नादाला लागू नका, सांगून ठेवते. एक तर तुम्ही असं नशिबाला भेटलात ना माझ्या, ते पोरग असं, ती पोरगी अशी. पोरगीला फोन लावायचा राहिला माझ्या. अगं नको वर्षा, लावूस तुम्ही तू. गप्पा बसा. अरे बापरे, चार्जिंगलाच नाही लावला फोन. आईचा मिस कॉल. इतके दिवसांनी आठवण आली आहे लेकीची. नाही, पण काही महत्वाचं काम असेल तर करते फोन. ताई, माहेरी फोन करायचा अजिबात विचार करायचा नाही. ताई, माझ्या ना आईचा फोन आला होता. ती वाट बघत असेल माझ्या फोनची. मला करू दे ना फोन. द्या. ताई ऐका ना, गेले 4-5 दिवस माझा त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ते ना मला करायचंय त्यांना फोन. निदान खुशाली तरी कळवते ना. त्यांना गरज असताना मी त्यांना फोन करत नाहीये. किती वाईट वाटेल त्यांना. द्या ना मला फोन. हो का? आणि आमचं काय ग? तुझ्या भावाने जे पराक्रम केलेत त्याच्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागतं हे काहीच कळत नाही तुला. हं? उलट अशा वेळी ना तू स्वतः असा निर्णय घ्यायला पाहिजे होता की मी माझ्या माहेरच्याशी काही संबंध ठेवणार नाही. अजिबात फोन करायचा नाही घरी. तुला एवढं कळत नाही का? सून आहेस ना तू या घरची. ताई, या घरचा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असायला पाहिजेत ना तुझ्यासाठी. नंदू जर असा वागला असता ना तर माझ्या सासरच्या लोकांनी मला कायमचं माहेरी पाठवलं असतं. ताई, तुझ्या सासरच्यांनी तुला माहेरी पाठवलं नाहीये तरी तू आत्ता इथेच आहेस ना. तू कुठे जातेस? तुझ्या सासरी परत नाही. म्हणजे त्यांना तू माहेरी जाऊ नकोस असं सांगण्याची वेळच येणार नाही. कारण तू इतके दिवस इथे थांबलेस तर मला तर बहुतेक शंका आहे की तू कायमस्वरूपी इथेच थांबणार आहेस. वर्षा, आहे बघ, तुझ्या आवडीची भाजी आणली. आगाऊपणा करू नकोस नंदू. आणि आमच्यामध्ये तर अजिबात पडायचं नाही. वर्षा, हे प्रकरण संपेपर्यंत तू तुझ्या घरच्यांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. अगं, या घरची सून म्हणून एवढं तरी कर. एवढं सगळं प्रकरण होऊन सुद्धा आम्ही तुला तुझ्या माहेरी पाठवलं नाहीये कारण तू ह्या घरची आहेस. आम्ही तुला या घरचं मानतो. मग तू एवढा तरी विचार कर वर्षा. करशील ना? का त्या हात जोडू तुझ्या समोर? ताई, हे अति होतंय. तुझा अतिरेक जरा थांबव. नाही थांबवणार. अतिरेक हिच्या भावाने केलाय. एवढ्या खालच्या पातळीला गेलाय तो. ताई, दादावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीये. म्हणून ते सगळे खोटे नाही ठरत. किमान काय खरंय काय खोटंय हे कळेपर्यंत तरी तू तुझ्या घरच्यांना अजिबात फोन करायचा नाही म्हणजे नाही. वर्षा, तू ताईचा विचार करू नकोस. तू आईला फोन लाव. आणि काय सांगू आईला? का फोन उचलत नव्हते, का फोन करत नव्हते? आणि मी आईशी बोलत असताना जर ताई आल्या
तर फोन ठेवून द्यायचा मी नंदू. नको ठेवूस फोन, तू बोल ना आईशी. ताईचा अजिबात विचार करू नकोस, मी आहे ना, तू लाव फोन. पण मग ताईंनी बघितलं तर ताई चिडणारच ना. आणि मग आईनी काही विचारलं मला तर मी काय सांगू? हे बघ, मला खोटं बोलणं जमणार नाही नंदू. माझ्या घरच्यांशी मी लपून बोलणार नाही. माझ्या दादानी काही केलेलं नाहीये. आता कोण आलं? अरे पाटकर, अरे अभिनंदन, या, या, अभिनंदन, या. अभिनंदन. घ्या 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 घ्या, पेढा घ्या, पेढा घ्या, पेढा घ्या. सुलक्षणाताई कुठे आहे? अगं अहो घ्या, पेढा घ्या. अजून एक येते हा. राघव, अरे अभिनंदन. अरे पेढा घे. पेढे कसले काय? आम्ही दोघ जण आजी आजोबा होणार आहोत, तू बाबा होणार आहेस, आपल्या घरात छोटस बाळ येणार आहे. आम्हाला एवढा आनंद झाला होता ना, म्हटलं सगळ्यांसाठी पेढे घेऊन जाऊया. हा घ्या, आणखी एक पेढा घ्या. अरे वा. राघव, अरे घरात एवढी गोड बातमी आहे आणि तू तोंड पाडून काय बसलायस? घे पेढा घे, पेढा घे. अरे हे आपण नाही सेलिब्रेट करायचं तर कोण करणार? बरं मला सांग, आबांना फोन करून कळवलंस की नाही? आई, त्याआधी आनंदीला कळवायला पाहिजे ना. हो. हा म्हणजे आनंदीला अजून कळवलंच नाही? आनंदीला काय कळवायचंय? तिलाच तर बाळ होणार आहे ना. नाही, ऐका ना आई बाबा, आहे असं की आनंदीला खरंच माहिती नाही की ती प्रेग्नेंट आहे. आईने ठरवलंय की ती प्रेग्नेंट आहे, अजून कन्फर्म नाही झालंय काहीच. म्हणजे तुम्हाला शंका आहे का आनंदी प्रेग्नंट आहे की नाही याबाबत? अहो बाबा, आई ऐका, काय झालंय, आनंदीला उलट्या होत आहेत, पण डॉक्टरांकडून अजून कन्फर्म आम्ही केलेलंच नाहीये की त्या उलट्या कसल्या काय वगैरे. आता आईला असं वाटतंय की ती प्रेग्नेंट आहे म्हणून सगळ्यांना सांगत सुटली फोन करून. अरे गोड बातमी आहे मालतीताई, लोकांना कळवायला नको, आपल्या माणसांना कळवायला नको. आई मला माहितीये तुला गोड बातमी हवी आहे, पण आधी ते कन्फर्म तर होऊ दे. एक मिनिट, सुलक्षणाताईंनी अंदाज बांधलाय की नाही, मग ती बातमी खरीच असणार आहे. अरे त्यांना अनुभव आहे ना राघव. 2 बाळणपणाचा अनुभव आहे मला, म्हणून सांगितलं. काय ठीक आहे, करू दे त्याला कन्फर्म. आपण आनंदीला भेटूया. चला चला चला. बसा तुम्ही. त्याला काय झालं राघव? ठीक आहे, जे काय बोलतील ते बोलतील. चला आपण ते पेढा खाऊया. या या या, पेढा खा, पेढा खा. सॉरी वाजला तो, मेला दरवाजा. अगं हळूहळू अशी उठू नकोस, काळजी घ्यायची असते अशा दिवसांमध्ये. बरं वाटतंय मला, तुम्ही दोघी नका काळजी करू. काळजीचीच गोष्ट आहे ना बाबा. आता जरा बरं वाटतंय, पण पुढे पुढे त्रास वाढत जाणार ना. आणि मग असा त्रास होतोय, पण मग आपल्याला औषधं गोळ्या देता येत नाही त्या परिस्थितीत, तो सहन करावा लागतो. अगं एवढा त्रास ठीक आहे, आणि आता त्रास झाला तर गोळ्या घ्यायलाच हव्या ना. अगं नाही, गोळ्यांचा परिणाम होतो. मला जेव्हा उलट्या व्हायच्या ना, डॉक्टर अजिबात औषधच द्यायचे नाही उलट्या थांबण्यासाठी. माझी आई, तुम्हाला कधी त्रास झाला मग सांगायचं ना मला, मी आले असते की नाही. अगं तू कशी असशील तेव्हा तिथे, पण आता आम्ही दोघी जणी आहोत ना तुझ्या बरोबर. तुझी पहिली वेळ आहे ना. तुम्ही दोघी काय बोलताय ना, मला खरंच काहीच कळत नाही. पहिली वेळ गरोदरपणाची. हा, आमची ताई गरोदर आहे. मी कोणी सांगितलं? तर कोणी कशाला सांगायला पाहिजे, आमची पारखी नजर आहे. सारख्या आपल्या उलट्या काय होत आहेत, मळमळ काय होते, हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटत नाही, हेच नको तेच हवं, कळतं ना आम्हाला. ह्याच्यावरून ओळखलं.
खरंच आई? हा. यांना यांना माहितीये? तुमच्या ह्यांना आम्ही सांगूनच आम्ही इथे आलेलो आहोत. मी काय 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 अगं कुठे चालली? अगं हळूहळू, आता एवढी घाई नाही करायची. ए ताई, आनंदी, सावकाश. अरे देवा, अगं धावू नको ग बाई ग. ही लाजली मालती काय काय इथं धावपळीचं काय काय मला ना टेन्शन येतं. हो लाजली खरं. आता मला ना वेध लागलेले आहेत. हो हो हो, नवीन पाहुणा येणार. गोड बातमी कळलेली आहे. आईचा अंदाज खरा असेल का? आनंदी खरंच प्रेग्नेंट असेल आणि असली तर लवकर घरी बाळ येणार आहे. अजून 9 महिने, 9 महिन्यात आपल्या घरात बाळ येणार आहे. आनंदी आणि माझं बाळ, चिंगीला भावंड, आई बाबांना अजून एक नातवंड. तू वर का आली? मला बोलवायचं ना, मी खाली आलो असतो. तब्येत बरी नाहीये तुझी. ऐक, आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल. ऐका ना, मला सांगा, आई जे म्हणतायत प्रेग्नन्सी बद्दल ते खरं असेल का? का असतात? नाही आनंदी, आईने एक तर्क लावलाय. आता खरं काय हे आपल्या डॉक्टर सांगू शकतात ना. मी खरंच सांगतो, मला मनापासून वाटतंय की आईने जो काय तर्क लावलाय ना, खरं असावं ते. हो ना. मग एक काम करूयात, ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊयात, त्यांना विचारूयात काय खरंय काय खोटंय. हो, जाऊया आपण डॉक्टरकडे. डॉक्टर सांगतील तेव्हाच आपल्याला कळेल. पण आधी मला सांग, तुला काय वाटतंय? अहो, मला हेच वाटतं की गोड बातमी असेल, म्हणून म्हणते ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊयात, त्यांनाच विचारूयात. घरी आपल्याला असं काय करणार ना. चल आताच जाऊया. बरं, उठून बसा. या. सांगा डॉक्टर. हो हो सांगते, त्यासाठीच आलात ना. बरं, तुम्हाला कधी समजलं? तिला काल संध्याकाळपासून त्रास होतोय. हो, संध्याकाळी त्रास झाला, मग आज सकाळी पण त्रास झाला. म्हणजे मी माझ्या सासूबाईंसाठी चहा ठेवत होते ना, चहाचा वास आला ना तरी मला मळमळ व्हायला लागली. मग माझ्या सासऱ्यांनी आज थंड दूध मला बरं वाटेल म्हणून आणलं, तर त्याचाही त्रास व्हायला लागला. ह्यांनी लिंबू सरबत आणलं, त्याचाही त्रास व्हायला लागला. सतत त्याचं बघून ना काही खावंसं वाटत नव्हतं. मळमळ, उलटी होऊ लागतात असं होत होतं. आणि सगळेजण खूप काळजी घेतात माझी. माझे घरचे खूप चांगले आहेत. म्हणजे काय म्हणतात, आता त्यांनाही नातूचा चेहरा बघायचा आहे आणि आमच्या दोघांचाही असा विचार चालू आहे की बाळ. बरं, तुम्हाला प्रेग्नेन्सी आहे असं का वाटलं? म्हणजे काही प्रयत्न करताय का तुम्ही? हो, आम्ही प्रयत्न करतोय. आता झालं ना तपासून, तर कधीपर्यंत कळेल? हो हो सांगते. तुम्ही प्रयत्न करताय ना, तर त्याला किती वेळ झाला? नाही, फार काळ नाही झाला. फार काळ नाही झाला. बट सॉरी टू से, प्रेग्नेन्सी नाहीये. पण डॉक्टर, तिला त्रास तर होतोय. नाही, हे नॉर्मल आहे ॲक्च्युली. ॲसिडिटीमुळे झालेलं आहे. ह्यांचं जास्त जागरण होतं का, किंवा काही टेन्शन आहे का यांना? सध्या हो, म्हणजे घरचं वातावरण तसं फार बरं नाही. 5-6 दिवस झाले, म्हणजे रात्री नीट झोपत नाही मी, उशीर होतोय मला. पण हे असं कधीच नाही झालं, उलट्या, मळमळ. म्हणून आम्हाला असं वाटलं की डॉक्टरांकडे जावं आणि तुम्हाला विचारावं की बाळ. बरं, तुमचं वय काय आता? 28. ओके. डॉक्टर, आम्हा दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे? नाही, तुमच्या वयाने काही फरक पडत नाहीये. तुम्ही प्रयत्न करत आहात, तर मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? ओव्ह्युलेशन ट्रॅक करून आपण प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवू शकतो.
म्हणजे ते अशा पद्धतीने काम करतं की मंथली सायकल रुटीन आपली कशी चालू आहे, काय आहे, कितपत आहे